श्रोतेहो नमस्कार. शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयाच्या ब्रॉडकास्टिंग अँड जर्नलिझम विभागातून मी भाग्यवान रोडगे प्रादेशिक बातम्या देत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या. रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका, लोकसभेच्या सरचिटणीसाकडे नोटीस. हज यात्रेदरम्यान 645 लोकांचा मृत्यू, 60हून अधिक भारतीयांचा समावेश. मुंबईत काळ्या कुट्ट ढगांची गर्दी, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. तामिळनाडूत विषारू दारू पिल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू. आणि जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभा करणार, ओबीसी नेतेची घोषणा. आता बातम्या विस्तारानं. रवींद्र वायकर यांची लोकसभा निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे. येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही, त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नका, अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शहा यांनी त्यांचे वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पुल कुमार यांना नोटीस पाठवून केली आहे. उष्णतेच्या लाटेने हज यात्रेकरूंच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. हीट स्ट्रोकमुळे आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये 60हून अधिक भारतीयांचा समावेश आहे. दरम्यान सौदी अरेबियाने तीर्थयात्रेदरम्यान उष्माघाताने झालेल्या मृत्यूबाबत कोणतीही टिप्पणी केलेली नाही. दुसरीकडे मक्का येथील अल मुआझम परिसरात शेकडो लोक आपल्या बेपत्ता नातेवाईकांची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे दिसून आले. सौदी अरबमधील भारतीय राजदूताने सांगितले की आम्ही जवळपास 68 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. काही मृत्यू नैसर्गिक कारणाने झाले आहेत, यामध्ये काही वृद्ध लोकही आहेत. काही मृत्यू हवामानामुळे झाल्याचा अनुमान आहे. राज्यात विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तामिळनाडूच्या कोल्लाकुरुची जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. दारू पिल्यामुळे 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 60 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ANIने या संदर्भात वृत्त दिले आहे. कोल्लाकुरुचीचे जिल्हाधिकारी MS प्रसंत यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. रुग्णांना जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण आरक्षणाच्या मुद्द्यावर जर ते निवडणूक लढवणार असतील तर आम्हीही त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ, असं वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे. राज्यातील 199 विधानसभा मतदारसंघात सर्वे पूर्ण झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारने मराठ्यांना टिकणारं 10% आरक्षण दिलं असून त्याचा लाभ मराठा समाजाने घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता यावर राजकारण सुरू केल्याचा आरोपही प्रकाश शेंडगे यांनी केला. मराठा आरक्षण जर दिलं नाही तर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की विधानसभा कुणी लढवावी आणि कुणी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दा आहे तो आरक्षणाचा. मराठा समाजाला सरकारने टिकणारे 10% आरक्षण दिलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. मराठा समाजाने ते आरक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आज पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यात 17,471 पदांसाठी राज्यभरातून तब्बल 17,76,256 अर्ज तरुण-तरुणींकडून करण्यात आलेत. पावसाळ्याच्या तोंडावर भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली असून पोलीस भरतीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पाऊस पडल्याने ठिकठिकाणी उमेदवारांना तारीख देण्यात आलेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्गनिहाय भरती प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती. मात्र कालपासून पडत असलेल्या पावसामुळे मैदानी चाचणी घेण्यायोग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी 23 जून रोजी होणार आहे, तर 21 जून आणि 22 जून रोजीचे जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार आहे. पोलीस मुख्यालय उपायुक्त संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र समाप्त होत आहे. धन्यवाद.